तर गाइस हे आमची साक्षी आहे. तरी लागून जायचंय फिरवायला. कुठं कोण जायचं साक्षी फिरायला तुला? तिकडे पडता काच दिसणारच इकडं. अरे गाइस देखा गाइस ऐसे हो रहा है हमारे जिंदगी में. तर गाइस आज आपण चाललेलो आहे साई मंदिरला. तिथं जरा वेगळं पाण्यात मंदिर जसं अगोदर होतं तसं बांधकाम केलेलं आहे, तुम्हाला दाखवणार आहे. ही साली आहे अर्धी घरवाली. तर हे आमची काळ्या तोंडाची बायको फिरायला कोण चाललंय यांना. जरा गुरुवार आहे आज, मग त्या गुरुवार दर्शन घेऊन कुठलं मंदिर सोनाली? साई मंदिर. साई मंदिरला घेऊन तुम्हाला दर्शन करून घेऊन येतो. चला जाऊया आपण साई मंदिरला. आम्ही आता आलेलो आहे साई मंदिर जवळ. बघू शकताय तुम्ही गाड्या वगैरे किती लागलेल्या आहेत आणि साई मंदिर पण किती लांबून किती छान दिसत आहे. लाइटिंग वगैरे खूप छान केलेलं आहे साई मंदिरला. आणि मध्ये पाण्यात मंदिर आहे म्हणून अजून थोडं लुक छानच वाटतं. आणि तिथं मंदिरजवळच आय लव्ह यू पेन म्हणून लिहिलेलं आहे. बघा मंदिरमध्ये किती गर्दी आहे माणसांचं. आज गुरुवार आहे त्यामुळे माणसांचं अपाट गर्दी होतं आणि दर्शन पण खूप छान होतं. तिथं लाईन शिरी जाऊन दर्शन घ्यायचं. इथं बघू शकताय तुम्ही आय लव्ह यू पेन म्हणून किती छान लिहिलेलं आहे. आणि तिकडच्या साईडला एक लिहिलेलं आहे. बघा आता किती छान दिसत आहे. आम्ही आता उभारलेलं आहे ते जुन्या मंदिरजवळ. मंदिर बघा किती छान दिसत आहे. ते पण लाइटिंग वगैरे लावलेलं आहे तिथं. आणि आम्ही लाईनमध्ये उभारलेलं आणि अपाट गर्दी म्हणजे अपाट गर्दी होतं. आणि बघू शकता इथं किती छान हे केलेलं आहे. आणि इकडच्या साईडला दर्शन घ्यायला हे आहे लाईन. आणि इकडच्या साईडला माणसांनी अन्नप्रसाद घ्यायला लाईन लावलेलं होतं. बघा किती छान दिसत आहे साई मंदिर. बघू शकताय तुम्ही किती गर्दी आहे माणसांचं. तर गुरुवारला एवढं गर्दी असतं साई मंदिरमध्ये. बघू शकताय तुम्ही किती मस्त केलेलं आहे सगळं. वारकरी किती छान बनवलेलं आहे. मंदिर खूप मस्त म्हणजे खूप मस्त झालेलं आहे. तर गाइस आम्ही एवढ्या उशीर थांबल्यानंतर आत्ता कुठं आमचा नंबर आला. आज गुरुवार असल्यामुळं खूप गर्दी असते, त्याच्यामुळं लाईनीत थांबून यायला लागतं. कोण दादा बाबा इथं चालत नाही, सगळ्यांना लाईनीचं बघून यावं लागतं. तर इकडं साई भंडारा चालू आहे, त्याच्यामुळं अफाट गर्दी आहे. आम्ही आता साईबाबाचं दर्शन घेऊन आता इथं साई भंडारा घेण्यासाठी परत लाईनला उभारलेलो आहे. मी साई भंडारा पाहत आहे. तर साई भंडारला सर्वांना प्रसाद असतो. पोट भरून किती पण खावा, ही साक्षी आहे. आम्ही प्रसाद घेऊन चाललो परत घरी. मग परत विचार आला की सर्वांना कसं साई भंडारा वगैरे घेतो ते दाखवूया. नंतर गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही परत दर्शन घ्यायला गेलो ब्लॉग बनवायसाठी. सर्वांनी व्यवस्थित बघावं म्हणून गर्दी व्यवस्थित दिसलं नसेल म्हणून सर्वांना असं व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर ह्या दोघींचा फोटो काढला म्हणून फोटोच्या नादात व्हिडिओ केला, मला कळालाच नाही. इथं पण परत आता पूजा करण्यासाठी तयारी चालू आहे त्यांची. हे बघा नंतर सगळेजण गेल्यानंतर आम्ही तेवढं येऊन फक्त व्हिडिओ वगैरे केला. याचं कोण नसते, शक्यतो गर्दी कमी असते. कारण सगळे आता तिकडं साई भंडारा घेण्यासाठी साई भंडारा वगैरे घेऊन सगळे आपापल्या घरी जातात. साईबाबाचं नंतर एकदा आरती होते, त्या आरतीसाठी परत तयारी चालू आहे. इथं मी आणि साक्षी बसलेलो आहे.
सोनाली आमची व्हिडिओ करते. माझ्याकडे कॅमेरा आल्यानंतर मी हातावर घडी आणि तोंडावर बोट करून गपचूप बसलो. बघा असं साई मंदिर आहे. बाहेरून व्ह्यू बघा किती खतरनाक दिसतो. बोला सोनाली मॅडम. तुम्ही बघू शकताय की लाइटिंग वगैरे किती छान दिसतोय. मन एवढं प्रसन्न होतोय की इथनं कुठं जाऊ शकत नाही. असं आहे का? किती शांतता राहतोय. देवळात गेल्यानंतर बरेच शांतता राहतोय, पण इथं आल्यावर तरी जास्त सुकून भेटतोय. आणि इथं बघा व्यायाम करायला माणसं पण तिकडं व्यायाम करायचं पण हे केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. बघा आता इथं बघू शकताय तुम्ही व्यायाम करायला सगळं जेवण करून सगळे माणसं रोज व्यायाम करायला येतात असं काही नाही. पण व्यायाम करण्यासाठी सगळे तलावांना आता अपडेट करून घेतलेले आहेत. सर्व व्यायाम वगैरे करण्यासाठी आणि आय लव्ह यू पेन वगैरे सगळ्या तलावावर लिहिलेलं आहे. तर एवढं सगळं दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललो आमच्या घरी. चला तर जाऊया. बाय बाय. तर गायज आम्ही आलेलो आहे साईबाबाचं दर्शन घेऊन आणि साई भंडारा घेऊन घरी आलेलो आहे. तर खूप गर्दी होती आज, कारण आज गुरुवार होता. त्याच्यामुळे सगळ्यांनी दर्शन घ्यायला पण आणि साई भंडारा घेण्यासाठी पण खूप गर्दी होती. त्या गर्दीतून आम्ही अर्धा तास लाईन लावून हळूहळू पुढे जाऊन दर्शन घेऊ, साई भंडारा घेऊन परत. आणि आम्ही तुम्हाला व्ह्यू दाखवला परत की कसा दिसतोय तुम्ही पण जाऊन तिथं बघू शकता की किती छान पाण्यात बांधलेलं आहे. अगोदर होता ते पाडून परत दुसरं नवीन बांधलेलं आहे. पण मंदिर एवढं चांगलं बनवलं की तिथनं उठून येऊन एवढं छान बनवलेलं आहे. लाइटिंग वगैरे खूप छान वगैरे आहे. तुम्ही पण जाऊन बघू शकताय. खूप छान आहे. आय लव्ह यू पेन पण लिहिलेलं आहे. 2 जागी आय लव्ह यू पेन लिहिलेलं आहे. आणि व्यायाम करायला वगैरे पण सर्व तलावाच्या कडेला केलेलं आहे. तलाव सगळे आता अपडेट झालेले आहेत. सर्व तलावाला पूर्ण जाळी मारलेली आहे नवीन. आणि व्यायाम करण्यासाठी सगळे हे केलेलं आहे. तर त्या साईबाबाच्या मंदिरात इथं आय लव्ह यू पेन असं 2 ठिकाणी आहे. काय जण खूप जण फोटोशूट वगैरे करायला जातात. तुम्हाला दाखवणार होतं ब्लॉगमध्ये, पण तुम्ही म्हणणार सगळं आताच दाखवताय आम्हाला ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी दाखवा. तर आमच्या चॅनलला गाईज तुम्ही शक्करपारा करत नाही, आमचा व्हिडिओ बघत नाही, काय नाही, बघत राहा. तर बघा, तुम्हाला पटलं तर बघा. गरीब माणसं आहे आम्ही. आमच्या चॅनलला जरा ग्रो होऊ दे जरा असा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शक्करपारा करा आणि लाईक करा, शेअर करा. आणि काहीतरी चुकलं तरी सांगत जावा गाईज. तर चला गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. काय चुकलं असेल सांगा. शक्करपारा करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, थोडा करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.